Hello students, good morning. We are discussing आपण कुठली चर्चा करत आहोत. युनिट नंबर 3 फॅक्टर्स ॲफेक्टिंग एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट. बरोबर. आणि हे डिस्कस करत असताना आपण काय करत आहोत. मेनली देर आर 2 फॅक्टर्स विच आर ॲफेक्टिंग ऑन एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट. That is internal factors and external factors. We are discussing internal factors. Already we discussed 11 factors in detail. Only one factor is remaining to discuss, that is last factor, other factors. म्हणजे आपण हे सगळे पाहिले. इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी, पर्सनल मोटिवेशन, ॲम्बिशन, एज्युकेशन, फॅमिली बॅकग्राऊंड, फ्रेंड सर्कल, इंडिपेंडंट थिंकिंग, कॉन्फिडन्स, प्रोफेशनल एक्सपिरियन्स, सक्सेस स्टोरीज, कंपल्शन्स, हे सगळे आपण डिटेल डिस्कस केले. इंटरनल फॅक्टरमधला लास्ट फॅक्टर आहे अदर फॅक्टर्स. आता इतरही असे अपार्ट फ्रॉम अबव फॅक्टर्स, अदर फॅक्टर्स आर ऑल्सो अफेक्टिंग ऑन एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट. आता हे कोणते असतात. काल आपण डिस्कस करत होतो. खूप मोठा व्हिडिओ झाला म्हणून मी काय म्हटलं की उद्या करूया. ठीक आहे. फर्स्ट पॉईंट मी सांगितलं होतं तुम्हाला, इनिशिएटिव्ह. काय असतं रे इनिशिएटिव्ह. इनिशिएटिव्ह आहे का तुमच्याकडे. आधी तुम्हाला त्याचा अर्थ माहिती पाहिजे आणि मग तुम्ही पाहाल की हा येस ही क्वालिटी माझ्याकडे आहे का. इनिशिएटिव्ह म्हणजे पटकन कुठेही गेलं तरी स्टार्ट करायचं किंवा पुढाकार घ्यायचा. लक्षात घ्या. मागणे येणारे सगळे असतात, पण आता समजा एखादा ॲक्सिडेंट झाला आहे, पटकन पुढे होऊन त्या माणसाला उचलणं, झटकणं, त्याला पाणी देणं, त्याची विचारपूस करणं, इनिशिएटिव्ह. बाकीचे येतील मागणं, पण पुढे कुणी व्हायचं. बरोबर. एखादी आग लागलेली आहे एखाद्या ठिकाणी, पटकन जाऊन पुढे होऊन आपण ती विझवायचा प्रयत्न करणं. एक जण पुढे गेला की मागे सगळेजण येत असतात, पण पुढाकार घेण्याची वृत्ती, पुढे जाण्याची जी काही सवय आहे, इनिशिएट घ्यायचं. किंवा एखादं मॅडमनी काही काम सांगितलं, एखाद्या आपल्या क्लासमध्ये एखादी ॲक्टिव्हिटी आपण घेणार असू आणि सांगितलं की येस ये रे चल पटकन पुढे हो आणि हे सांग. आपण काय करतो, एक जण पुढे आला की नंतर बाकीचे सगळेजण येत राहतात आणि करत राहतात. पण पहिल्यांदा पुढे कोण येणार या बाबतीत काय असतं, संभ्रम असतो तुमच्या मनामध्ये, डाऊट असतो, भीती असते. बरोबर. शायनेस असतो आणि म्हणून तुम्ही पटकन इनिशिएट घेत नाही. मग ज्या व्यक्तीकडे किंवा आता एखादा तुमच्यापैकी एखादा स्टुडंट असा असेल की जो काय आहे खूप ॲक्टिव्ह आहे, स्मार्ट आहे, त्याला पटकन कुठे पुढे होऊन काम करण्याची सवय आहे, त्यात त्याला कमीपणा वाटत नाही की हेच काम मी का करायचं, बाकीचे आहेत ना बाकीचे करतील. नाही, तुमच्याकडे हे असलं पाहिजे. कुठलंही काम तुमच्या आईने सांगितलं किंवा आईने न सांगतासुद्धा ती करण्याची तुम्ही तयारी दाखवली पाहिजे. कारण ही एक क्वालिटी आहे, गुड क्वालिटी, बेस्ट क्वालिटी म्हणेन मी, की इनिशिएटिव्ह. ज्या व्यक्तीकडे इनिशिएटिव्ह घेण्याची तयारी असते तो लाईफमध्ये सक्सेस होत असतो. लक्षात घ्या. म्हणजेच हा इनिशिएटिव्ह किंवा एखादा बिझनेस करायचा, मग ही सगळी कामं मी अमुक काम मी का करू, मी एवढा शिकलेलो आहे, माझ्याकडे एवढा पैसा आहे, माझा एवढा इगो आहे, मला अमुक आहे, मला तमुक आहे, असं न म्हणता पडेल ते काम करण्याची तयारी. तुम्ही बघा, तुम्ही एखाद्या लग्नाला गेलात तर काही लोक आहेत उत्स्फूर्तपणे काम करत असतात. पडेल ते काम, सांगेल ते काम, दिसेल ते काम करत असतात. एखादी ॲक्टिव्हिटी असते, एखादा इव्हेंट असतो आणि त्याच्यामध्ये काय असतात, काही स्टुडंट, काही लोक ही तुम्हाला पटापट काम करताना दिसतात. ऑब्व्हियसली कौतुक आहे, खूप छान. ही क्वालिटी खूप छान आहे की तुम्ही पुढे तुम्हाला जर काही सक्सेस मिळवायचं असेल तर काय केलं पाहिजे, तुम्ही अशा प्रकारचे इनिशिएटिव्ह घेतले पाहिजेत, तुम्ही अशा प्रकारचं काम केलं पाहिजे. काय होते याच्यामुळे की तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होते. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे काय आहे, फक्त चांगले चांगले कपडे घालणं, तोंडाला पावडर लावणं आणि फिरणं, स्प्रे मारणं आणि रुबाबात चालणं. मी खूप वेळा पाहते की मुलं ना माझ्या समोरून जात असताना पण असे खांदे उडवून चालत असतात. मला खूप त्यांचं, असू दे तुमचं वय असतं हे मान्य आहे, पण पर्सनॅलिटी म्हणजे फक्त दिसणं नाही. जेव्हा तुम्ही तोंड उघडता म्हणजे तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा तुमचं कल्चर, तुमची लँग्वेज, तुमचे एटिकेट्स, तुमचे मॅनर्स, हे सगळे काय होत असतात, रिफ्लेक्ट होत असतात. म्हणून खूप चांगलं वाचत राहा, खूप चांगलं बोलत राहा, डिस्कशन करत राहा. कुठलंही काम पडलं तरी ते करण्याची तुम्ही तयारी ठेवा. लक्षात आलं. याला काय म्हणायचं, इनिशिएटिव्ह, पुढाकार घ्यायचा.
मी करणार नाही आणि मीच का करू असे प्रश्न फालतू विचारायचे नाहीत. कुठल्याही प्रसंगी सतत काय राहायचं, अलर्ट राहायचं आणि आपण उत्साही राहायचं. देन सेकंड आहे प्रोॲक्टिव्ह. म्हणजे काय? आयडेंटिफिकेशन अँड युटिलायझेशन ऑफ अपॉर्च्युनिटीज. आपल्याला आता तुम्ही कॉलेजला याल, खरं तर एव्हाना आपली चांगली ओळख झाली असती, आपल्या चांगल्या गप्पा झाल्या असत्या, आपलं चांगलं बोलणं झालं असतं. पण काय आहे की ड्यू टू धिस कोविड सिच्युएशन आपण एकमेकांना भेटू शकत नाही, आपण एकमेकांना बोलू शकत नाही आणि अजून आपली ओळख पण झालेली नाही. ठीक आहे, मग तुम्हाला कोणत्या अपॉर्च्युनिटीज आहेत, काय आहेत हे तुम्हाला अजून कळलंच नाही आहे. आपल्याकडे कॉलेजमध्ये आत्तापर्यंत खूप सारे प्रोग्राम्स पण झाले असते, खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज पण असतात आणि तुम्हाला खूप चांगले इनिशिएटिव्ह घ्यायला अपॉर्च्युनिटी होती. असू दे, ठीक आहे. नेक्स्ट सेमला आपल्याकडे सगळ्या ॲक्टिव्हिटी होतील, तुम्ही कॉलेजमध्ये याल, होप फॉर द बेस्ट. आणि मग काय आहे की कुठे इनिशिएटिव्ह घ्यायचे, काय कामं करायची, तुम्हाला कुठे अपॉर्च्युनिटी मिळू शकते, काय काय होऊ शकतं हे सगळं तुम्हाला कळेल. यासाठी तुम्ही काय असलं पाहिजे? यू मस्ट बी प्रोॲक्टिव्ह. प्रोॲक्टिव्ह म्हणजे काय? आयडेंटिफिकेशन ऑफ अपॉर्च्युनिटीज. एखादं सेमिनार आहे, समजा मी तुम्हाला काही कामं सांगितली, तुम्ही त्यात ओळखून घ्यायचं की काय आहे, मॅडम आपल्याला पाहत आहेत, मॅडम आपल्याला काय करतायत की हा स्टुडंट कसा आहे. आणि मग पुढे काही चांगली अपॉर्च्युनिटी आली की काय आहे, निश्चितच तुमचं नाव माझ्या डोळ्यासमोर येणार आहे, तुम्ही माझ्या डोळ्यासमोर येणार आहे आणि मग मी काय करणार आहे, तिथं तुमचं नाव सजेस्ट करणार आहे. म्हणजेच काय आहे? आयडेंटिफिकेशन अँड युटिलायझेशन ऑफ अपॉर्च्युनिटीज. देन थर्ड क्वालिटी आहे प्रॉब्लेम सॉल्व्हर. यू शुड नॉट बी ऑलवेज प्रॉब्लेम क्रिएटर, यू शुड बी प्रॉब्लेम सॉल्व्हर. कुठलीही समस्या निर्माण करायच्या नाहीत, तर त्या काय करायचं, हे प्रॉब्लेम सॉल्व कसे होतील हे तुम्ही पाहायचं आहे. डोंट कम विथ मी ॲज ए प्रॉब्लेम क्रिएटर, कम विथ मी ॲज ए प्रॉब्लेम सॉल्व्हर. समस्या आपल्या आपण सोडवायच्या, आपल्या आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा. कुठल्याही समस्या दुसऱ्याकडे घेऊन जायच्या नाहीत, कारण प्रत्येकाला काय आहेत, आपल्या आपल्या प्रॉब्लेम्स आहेत. मग ज्याला प्रॉब्लेम सॉल्व करता येतात अशी व्यक्ती काय आहे की एंटरप्रेनरशिप चांगल्या पद्धतीने डेव्हलप करू शकते. देन सेल्फ क्रिटिकल. खूप डिफिकल्ट आहे, खूप डिफिकल्ट आहे. तुम्ही लहान आहात अजून, तरी पण काय करा की आपल्यामध्ये काय कमी आहे, कोणते गुण आपले लोकांना आवडत नाहीत हे सर्च करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर काय आहे की काही चुका सगळ्यांच्याकडून होतात, माझ्याकडून सुद्धा चुका होत असतात. पण काय करायचं आहे? लर्निंग फ्रॉम ओन मिस्टेक्स. स्वतःच्या चुकांमधून शिका, ती चूक रिपीट करू नका. अँड एक्सपिरियन्स ऑफ अदर्स. इतरांना आलेले अनुभव याच्यातून शिकण्याचा प्रयत्न करा. पुन्हा तसं वागू नका. बरोबर आहे, पुन्हा ती चूक करू नका. आणि हे सारखं स्वतःचं ॲनालायझिंग करा. आणि जो असं करू शकतो तो काय आहे? एंटरप्रेनर चांगला बनू शकतो. देन प्लॅनर करण्याचा, सगळ्या गोष्टी अकॉर्डिंग टू प्लॅन होण्याचा प्रयत्न करा. छोट्या छोट्या गोष्टी असतात. जेव्हा तुम्ही कॉलेजला येणार आहात, आपल्या सकाळी लेक्चर असणार आहे, 7:50चं लेक्चर असतं. 7:50च्या आधी आपण क्लासमध्ये बसलेलं असलं पाहिजे. 7:45ला मग आपण किती वाजता, आपलं घर ते कॉलेज किती डिस्टन्स आहे, आपल्याला किती वेळ लागणार आहे, आपण बाय वॉक जाणार आहोत का, आपण सायकलवर जाणार आहोत का, बाईकवर जाणार आहोत का, आपला युनिफॉर्म प्रेस केलेला असेल का, आपले लेक्चर कोणते आहेत आजचे, आपल्या अदर ॲक्टिव्हिटीज कोणत्या आहेत, आपल्याला काही असाइनमेंट द्यायच्या आहेत का, आज आपली कुठली टेस्ट आहे का, एट्सेट्रा एट्सेट्रा एट्सेट्रा. सगळ्याचं व्यवस्थित प्लॅनिंग करा. तुम्ही फ्रेश राहाल आणि तुम्हाला चांगलं नॉलेज मिळेल. बरोबर आहे की नाही? तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होईल. सेम वे जेव्हा तुम्ही तुमचा बिझनेस चालू करणार आहात तेव्हा काय करायचं आहे? ईच अँड एव्हरी छोट्या छोट्या स्मॉल थिंगचं सुद्धा काय करायचं आहे? प्लॅनिंग करायचं आहे. कसं करणार आहात? यू शुड कलेक्ट इन्फॉर्मेशन. वेगवेगळी इन्फॉर्मेशन कलेक्ट करा, डेटा कलेक्ट करा, प्रिपेअर ए प्लॅन बनवा अँड मॉनिटर परफॉर्मन्स. आणि अकॉर्डिंग टू प्लॅन आपलं काम झालं आहे की नाही हे चेक करत राहा. अगदी 100%च आपला प्लॅन सक्सेसफुल होईल असं नाही, पण 80% झाला का, 70% झाला का हे तुमचं तुम्ही चेक करू शकता.
आणि जे काही लूप होल्स राहिले आहेत, ज्या काही मिस्टेक्स झाल्यात ते रिपीट करू नका. हळूहळू स्वतःला डेव्हलप करत राहा. ओके. आणि लास्ट आहे रिस्क टेकर. रिस्क घ्यायला शिका. हे वय आहे तुमचं. छोट्या छोट्या गोष्टी, छोटे छोटे बिझनेस, याच्यामध्ये काय असतं, रिस्क असते. आणि आपण काय करायचं आहे की जाऊ दे मुर्दे, मला भीती वाटते, मी करणार नाही, माझं नुकसान झालं तर, अशा पद्धतीचा विचार न करता रिस्क घ्यायला शिका आणि काम करत राहा. म्हणजे काय होईल की तुमचे एंटरप्रेनरशिपची डेव्हलपमेंट होईल. आतापर्यंत आपण काय डिस्कस केलं, हे इंटरनल फॅक्टर्स होते 12. डिटेलमध्ये मी ते सगळे तुम्हाला सांगितले. इंटरनल फॅक्टर्स काय आहेत? इंटरनल फॅक्टर्स आर कंट्रोलेबल, विच वी कॅन कंट्रोल. आपण कंट्रोल करू शकतो, आपण त्याच्यावरती आपण चेंज करू शकतो, मॉडिफाय करू शकतो, त्याच्यामध्ये ॲडिशन करू शकतो, काही डिलीट करायचं असेल, काही कमी करायचं असेल ते करू शकतो. हे आपल्या हातात आहे. बरोबर आहे की नाही? ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी आत्ता तुम्हाला जे काही फॅक्टर सांगितले, हे सगळे काय आहेत? कंट्रोलेबल फॅक्टर्स आहेत. आता सेकंड पार्ट आहे एक्सटर्नल फॅक्टर्स. एक्सटर्नल फॅक्टर्स काय आहेत? अनकंट्रोलेबल. आपण त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं कंट्रोल करू शकत नाही, ते आहे. ओके. हा फॅक्टर्स खूप मोठे झाले. नेक्स्ट लेक्चरला मी काय करेन, एक्सटर्नल फॅक्टर्स